360 डिग्री डिफरन्स ज्यांनी आणून दाखवला, अशा पद्धतीचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या या कार्यकाळाला महाराष्ट्राच्या वतीने मी अनंत अनंत शुभेच्छा देतो. मराठीतले प्रश्न आधी घेऊ आणि मग पहिले मराठी. सर किसकी? जे मोदीजींनी सांगितलं तेच त्यांनी केलंय. भ्रष्टाचाराचा एकही आरोप हा मोदी सरकारवर कोणी लावू शकलेला नाही. ज्यांनी आरोप लावायचा प्रयत्न केला ते तोंडावर पडलेले आहेत. त्यामुळे हेही एक आश्चर्य आहे की 12 वर्ष बेदाग अशा पद्धतीचं सरकार हे मोदीजींनी चालवून दाखवलं आहे. सर 21 कोटी नाही, असं आहे की जी काही लातूरवरनं बातमी आली होती ती आपल्या सगळ्यांनाच मन हेलावून टाकणारी होती. हा जो परिवार आहे हा भूमिहीन आहे. त्यांनी दुसऱ्याच्या शेतीमध्ये आपल्या बैलजोडीने बटईवर काम घेतलं होतं. त्यातला एक बैल मेल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी झुंपलेली पाहून आपल्याला सर्वांनाच त्यात वाईट वाटलं. म्हणून तात्काळ आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांच्या मेलेल्या बैलाचं त्यांना कंपेन्सेशन दिलं आणि एक बैल देखील दिला. आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा. सर तुम्ही म्हणलात की 21 कोटी लोकांना 21 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून बाहेर काढलं, मात्र 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा द्यावी लागते हे पण तुम्ही म्हणलात. जर 21 कोटी जर गरिबी रेषेतून बाहेर आले तर मग 80 कोटी अन्नधान्य हे कसं काय द्यावं लागतं? पहिली गोष्ट अशी आहे की 21 नाही 25 कोटी लोक गरिबी रेषेतनं बाहेर आले आहेत. गरिबी रेषेतनं बाहेर आले तरी देखील ते काही एकदम श्रीमंत झाल्यात अशी परिस्थिती नाही आहे. आता ते एक डिसेंट अशा प्रकारचं जीवन जगू शकतात आणि म्हणून जोपर्यंत ते या परिस्थितीत कायम होत नाही, कारण असं यापूर्वी आपण बघितलेलं आहे की काही लोक गरिबीतनं बाहेर येतात आणि पुन्हा गरिबीत जातात. त्यामुळे त्यांना किमान 2 वेळच्या जेवणाची चिंता करावी लागू नये आणि त्यांनी आहे त्यापेक्षा अधिक सक्षम व्हावं, सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा, या दृष्टीनं 5 वर्षाकरता ती योजना चालूच ठेवण्यात आलेली आहे. सर आपण पीएमची जी 12 वर्षाची कामगिरी आहे त्याच्याबद्दल आपण बोलला. तर कुठून बोलतो? ही जे विलिनीकरणची चर्चा सुरू झालेली आहे, कशाचं विलिनीकरणची चर्चा सुरू झाली आहे एनसीपी किंवा ममता दीदींच्या काँग्रेसमध्ये, 12 वर्षाची जी कामगिरी आहे त्याचा परिणाम आहे का आणि याच्यावर आपण काय सांगाल? पहिल्यांदा तर या विलिनीकरणाबद्दल बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीनं जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो आणि मग तुम्ही सगळे विलिनीकरणावर चर्चा सुरू करता. पण हरकत नाही. पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसत आहेत, या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते. जेवढं
विरोधी पक्षाचं कन्सॉलिडेशन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे आमचं याच्यावर कुठली आमची प्रतिक्रिया नाही. आम्ही फक्त बघतो, वेट अँड वॉच. सर तुम्ही शेती क्षेत्रात